लाओससह इतर 3 देशांच्या सीमा ज्या ठिकाणी मिळतात त्या गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये बीडमधील एका तरुणाला ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। त्या तरुणाने आपल्या मित्राला फोन केल्याच्या नंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण देखील त्या ठिकाणी ओलीस ठेवल्याचा दावा सदरील तरुणाने केलेला आहे। माझ्यासोबत त्या तरुणाचे कुटुंबीय आहेत। तुम्हाला कधी ही संपूर्ण माहिती मिळाली आणि तुम्ही पोलिसात कधी तक्रार केली? ते इथून गेल्यानंतर 1-2 दिवसानं लगेच आम्हाला सांगितलं, की "ते मला काय बरोबर वाटत नाहीये. इथलं काय प्रकरण बरोबर दिसत नाहीये. त्यांना असं बांधून वगैरे घेऊन गेला जातोय आणि तिथे जाऊन पण त्यांना त्रास होणार आहे." असं त्यांना ते बघूनच समजलं आणि त्यांनी आम्हाला लगेच कळवलं, की असं-असं आहे तिथे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग गेले 2-4 दिवस गेले. मग ते म्हणले, "लगेच काय करू नका कंप्लेंट वगैरे. मग थांबा म्हणले, तिथलं कसं आहे काय मी जाऊन बघून काय कसं होतंय ते जाऊन सांगतो तिकडे." त्याच्यानंतर मग आता पुढे-पुढे असे दिवस जात राहिल्यानंतर त्रास व्हायला लागला त्यांना, म्हणजे त्रास द्यायला लागले त्यांना, असं शॉट वगैरे द्यायचं, मारायचं, काम नाही झालं तर मारायचं, असं करू लागले. मग असं त्रास दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला जाऊन कंप्लेंट करा. मग आम्ही गुरुवारी गेलो आणि कंप्लेंट केली. त्यांच्या मित्राला देखील फोन आल्याचं कळतंय आणि त्यानंतर तुम्ही तक्रार दिल्याचं कळतंय। काय नेमका तो देखील फोन होता? त्यांनी त्यांच्या मित्राला पण सांगितलं, की मला असा-असा त्रास होतोय. मग त्या मित्रांनी पण काळजीपोटी त्यांच्या हे केलं. ते पण आमच्यासोबत आले होते तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला आणि त्यांनी पण हे केलं. नेमकं काय त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि ते काम न केल्यास काय त्रास दिला जातोय? आता कामाविषयी ऑनलाईन वेगवेगळे काम ते आता असेल त्यांचं काही ते एकदम डिटेल दिली नाही आम्हाला. आता तुमची काय मागणी असेल? तुम्ही तक्रार 6 दिवसांपूर्वी दिली आहे। आता काय मागणी आहे तुमची? सरकार असेल किंवा प्रशासन? आमची मागणी आहे, की लवकरात लवकर होईल, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्यांना सुखरूप घरी आणावेत. त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. तिथं सांगितलं जातोय, की मारतात, त्रास देतात म्हणून आणि त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं जातो. म्हणून आमची हीच तक्रार आहे, की लवकरात लवकर त्यांना सुखरूप घरी आणावं. तुम्ही या संदर्भात कुठल्या अधिकारी किंवा वरिष्ठ लोकांशी काय बोलणं झालंय तुमचं या संदर्भात? हो, बीडचे SP साहेब त्यांना आम्ही बोललोय आणि त्यांचे वडील त्यांनी खासदारला पण बोललेत असं. मग त्यांनी काय सांगितलं, की आम्ही प्रयत्न करतोय? हो, त्यांचा प्रयत्न चालू आहेत. करतायत ते पण प्रयत्न, पण उशीर होतो. हो. काय सांगाल नेमकं तुम्हाला तुमच्या मुलाने काय सांगितलं आणि तुम्ही आता पोलिसात तशी तक्रार देखील केली आहे? मी माझ्या सुनाने आणि त्यांचा एक मित्र होता त्याला त्यांनी त्यांची संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. एवढंच माझं म्हणणं आहे, की मुख्यमंत्री साहेब आणि देशाचे परराष्ट्र मंत्री यांनी माझ्या मुलाची लवकरात लवकर सुटका करावी ही माझी विनंती आहे. मी तसं खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. मग किती दिवसांपूर्वी तक्रार दिली आहे? आता मुलगा जाऊन किती दिवस झालाय? मुलगा माझा 4 तारखेला 4 जूनला गेलेला आहे. तेव्हापासून त्यानं तिथं गेलं कीच त्या विमानातून उतरल्या तिथले माणसं आले आणि लगेच त्याची विजा घेतली. त्याचं संपूर्ण जवळचं काही साहित्य आहे महत्वाचं ते घेतलं आणि लगेच गाडीमध्ये बसविलं आणि जंगलातून घेऊन गेले. तुमच्या मुलाचं तुमच्यासोबत बोलणं झालं का? काय नेमकी तिथं परिस्थिती आहे? काय त्रास दिला जातोय? माझ्याशी बोलणं नाही झालं. मी नुसतं हो जेवलास का ही असंच बोलतो. त्यानं आम्हाला सांगितलेलं आहे, की जास्त काही बोलू नका आणि काहीही करू नका, कारण इथं माणसं बाजूला असतात. त्यासाठी काय नुसतं हो जेवलास का, हे झालं का, तेच त्याच्यात बायकोलाच काय ते त्यानं सगळं आणि त्याच्या मित्राला सगळं सांगितलेलं आहे. तिथं त्याच्या काही जीवाला धोका आहे असं बोललं जात आहे, त्याला करंट दिला जातोय, असा काही त्रास दिला जातोय, असं काही माहिती आहे? नाही, ह्यांनी ह्याच्यावरच सांगितलेलं आहे. ते काय त्यानं त्याच्या पत्नीला सांगितलेलं आणि त्याच्या पत्नीनं मला सांगितलेलं आहे. मग आता तुमचं नेमकं किती वेळेस त्याचा फोन झालाय? फोन होतोय का त्याचा? संपर्कात आहे का तो तुमच्या आता? आताच तसं आजपर्यंत संपर्कामध्ये आहे. मग आता प्रशासन असेल किंवा इतर लोक असतील त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का? किंवा आता काय तुमची मागणी? 6 दिवस तुम्ही तक्रार केली, मुलाला जाऊन 26 दिवस झाले. काल SP ऑफिसला जाऊन जे सायबरचे मेन साहेब आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सगळे परराष्ट्र मंत्र्यासहित ह्याच्यासहित त्यांनी ते ईमेल पाठविलेला आहे. अजून ईमेलचा काहीही रिप्लाय आलेला नाही. मग तुमची आता परराष्ट्र मंत्रालयाला किंवा देशाच्या गृहमंत्र्यांना काय विनंती असेल?
त्यांनी माझी ते देशाच्या गृहमंत्र्यांना आणि परराष्ट्र मंत्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी माझ्या मुलाला लवकर द्यावं. धन्यवाद. आपल्यासोबत सदरील जो तरुण ओलीस ठेवलेला आहे असा दावा केला जातोय त्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्य होते, ज्यांनी आता लवकरात लवकर आमच्या व्यक्तीला सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवा आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.